नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचोरे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आलोय आम्ही वरती रील्स काढायचे। ऋतूच्या भरपूर दिवस झाले रील्स काढले नाही, तर एक दोनच रील्स होतील मला तर वाटतंय, कारण की मी टायमिंगला आलो नाही, घरात बाहेर होतो। चला आता व्हिडिओ काढून घेऊ, आता रील्स भेटूया तुम्हाला, बघत राहा तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ। काय म्हटली एवढी प्रेमाची डायलॉग मारती? काय बोलली तू आता? जीव लावणारा नवरा भेटायला सुद्धा नशीबच लागतं, कारण जीव लावणारा नवरा भेटल्यावर बायकोच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माइल असते। खरं का? खरं का? खरं बोलतीस काय? अरे बाबू, मित्रांनो तुम्हाला खरं वाटतंय का सांगा कमेंट मध्ये। खरंच खरंच नाही नाही नाही, भूत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही ऋतूच्या व्हिडिओ काढतोय, रील्स काढतोय। हे ऋतू यार, तुला ना सांगतोय एक, मला आहे ना अशा लोकेशन मध्ये रील्स काढायच्या तुझ्या, लय भारी दिसली पाहिजे तू। काय डायरेक्ट ट्रॅव्हल्स, डायरेक्ट विषय खोल, म्हणजे तू नाही भारी दिसली पाहिजे, बॅकग्राऊंड मस्त नाच खोळा। मित्रांनो तुम्हाला सांगू का, मला आहे ना खास म्हणजे असं येतं ना, सनसेट आमच्या इथे ह्या भिंती असल्यामुळे भेटतच नाही असं लोकेशन, नाहीतर आहे ना ऋतूच्या ना मस्त व्हिडिओ काढले असते लय भारी भारी। तर काय करावं लागेल ऋतू त्यासाठी सांग? बिल्डिंग वाढून घ्यायची काही? तू सांग तू मेरे को बता बड़ा नहीं का क्या, इसके ऊपर साइज बना काय बोलते, हाईट वाढायची का, मधले चढवायचे का? हा, तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही ऋतूच्या रील्स काढायला आलोय, पण ऋतूला तुम्हाला सांगू का, अर्धा एक तासापासून एक रील चालू आहे, तर एक रील्स कुठं फायनल झालेली आहे। तर कसं वाटतंय तुला रील्स फायनल झाल्यानंतर? हा बरं, आता आपण तिला डायलॉग विचारू, ती डायलॉग कोणता बोलली होती पहिले सांग? पहिला हा, आता व्हिडिओ चालू झाल्यावर, जीव लावणारा नवरा भेटायला सुद्धा नशीबच लागतं, कारण की ते नशीब आहे ना। आता माझं नशीबच पलटलं, आता काय सांगू तुम्हाला। आता तुला त्रास नाही द्यायचा मला, आता तू नको वैताग देऊ मला, कळलं ना? दुसरं काय तुला व्हिडिओ काढायचा आहे का अजून एक? आता नाही काढायचा, आता अंधार झाला, याच्यात ना व्हिडिओ येत नाही चांगला, मुंग्या येते। ही पोरगी कसे चांगलं नाही आलं तरी पण मीच बोलणे खाणार, एक तर तिला रील्स प्रॉपर एडिट करता येत नाही, बाकी ब्लॉग वगैरे एडिट करता येत असते, पण रील्स नाही येत तिला। रील्स का नाही येत सांग बरं? का नाही येत रील्स तुला? मी ध्यान नाही देती, रील्स का नाही सांग? पहिली गोष्ट म्हणजे तू ऋतू सगळं शिकली पाहिजे। कधी माझा आशीर्वाद तर तुझ्या पाठी काही डोक्या वय, पण तू आहे ना मनावर घेत नाही, मनावर नाही घेत, खरंच नाही घेत तू मनावर नाही, तू मनावर घे, रील्स शिकायचं, सॉरी एडिट करायचं शिकायचं, रील्स एडिट करायचं शिक। व्लॉग व्लॉग का जमतो माहिती का? व्लॉग सोपा पडतो एडिट करायला, पण रील्सच नाही जमत, समजलं? रील्सला काय, ही गाणी लावल, हिला गाणी कोणतं टाकू, हे चांगलं वाटतं का, ते चांगलं वाटतं का, असं होतं ना। कशी दिसते तुमची ऋतू वहिनी? सगळ्यांनी सांगा कमेंट मध्ये, भारी दिसते ना? लाजली किती बघा, किती फुगती लगेच। हो चला ना, मला स्लोमो पण काढायचं। आता निघणार नाही व्हिडिओ, आता निघणार नाही, ब्लर येईन उगाच। म्हणजे मी एवढी तयार झाली फक्त एकाच व्हिडिओ साठी का? तुम्ही जमाना नाही, एक व्हिडिओ थोडी काढला, दोन व्हिडिओ काढल्या मी, दोन व्हिडिओ काढल्या ना मी। आता रुसणं फुगणं सोड बरं, हे कानातलं बघा, झुमका गिरा रे, हे बघ असं नको बरोबर व्हिडिओ सांगितलं। अगं आता निघणार नाही, तू उद्या काढू ना आपण। नाही, मी उद्या पण तयार हो का? हा बघितलं, साडी घातली जस काही नाही ना, 50 किलोची साडी घातली असं सांगू राहिली, 50 किलोचीच ना, जास्तीत जड कोणती साडी होती? मग काय म्हणती? मित्रांनो बरं, खरंच आहे ना अशी चिडचिड होती ना, कारण की रील्स काढताना रील्सच काढल्या पाहिजे, आणि काय म्हणते राव त्याला, पण आता अंधार झाला ऋतू, खरंच नाही ना। अगं 3x मध्ये ना, 3x मध्ये ब्लर दिसतं बघायचं का? हा मित्रांनो, 3x मध्ये मला पाठवा माझे मित्र, नाही ब्लर दिसते, अगं जळालंय, चांगलं नाही दिसत। अगं सोन्या ऐक हे बघ, मार खाशील बरं, इकडे लवकर ऋत्या, इकडं लवकर इकडं। होय, हे बघ तिला टाकी पशी पण येईल तसा, व्हिडिओ जायचं त्या टाकीवर, पाण्याच्या टाकीवर, ह्या पाण्याच्या टाकीवर जातो ऋतूला घेऊन मी, तुमच्या ऋतू वहिनीला, आणि तिथूनच येणार ढकलून, नाही देणार मी तुला ढकलून, नको लोड घेऊ, नको लोड घेऊ, कळलं ना?
आणि ह्या मोबाईलनी ना तुम्हाला सांगतो, या मोबाईलनी माझं लय वाटोळं केलंय. हिच्यापासल्या मोबाईलनी माझं वाटोळं केलंय. लय त्रास देते, लय त्रास देते. हिला मोबाईल का सुटत नाही, का सुटत नाही तुला मोबाईल? तुम्ही माझे व्हिडिओच काढा, मला एवढंच सांगायचंय तुम्हाला. तुला का सुटत नाही मोबाईल? अय बटर डोळे तुला मोबाईल का सुटत नाही? तू मोबाईल सोड पहिला, मोबाईल सोड आता. पण कसला हो झाला डायलॉग? काय डायलॉग? ते काय विषय नाही. डायलॉग तुम्हाला माहिती, तू लिहून ठेवलेलं. एवढी भारी डायलॉग नाही लिहितो लगेच, नाही तू हवेत नको जाऊ. हा कळलं ना? डायलॉग आहे म्हणे मोबाईल मध्ये. एक डायलॉग पाहिला ही 50 तास घेते, ते लिहिलेलं असलं तरी पण पाठ करायला 1 तास जातो. मग बरं वाटतं का तुम्ही सांगा? थांबा. आणि ऋतूला आहे ना, ऋतूला त्या दिवशी मी हे विचारलं होतं, हे काय करून विचारलं होतं बरं का. ही काय बोलली होतीस माहितीये? काय बोलली होती? काय म्हणे? तुमची पेटी. हा माझी पेटी नाही, तू काहीतरी वेगळं म्हटली होती. सांग लवकर, काय बोलली होतीस? बास्केट आहे. बास्केट? काय बोलली होती? कसलं बास्केट आहे? कसलं बास्केट म्हटली होती? मला पण माहिती नाही बरं, पण तू सांग ना, मला समजव ना. ए ऋतू, संदेश आणायचा. मित्रांनो कसं दिसतो आम्ही दोघं जण? कमेंट मध्ये नक्की सांगा. जर पक्षी असतो ना, तुला हवेत घेऊन गेलो असतो फिरायला. कारण की विमानात तर नाही नेऊ शकत ना. एवढं तर नाही विमानात न्यायपुरतं, एवढी तर पैसे नाही. एवढे तर पैसे नाही. नाही काढायची आता कॅन्सल. मी आता लास्ट सांगते, मी खाली जाईन. असं नको करू. ऋतू लय भारी दिसतोय सीन. वाव, थांब सिनेमॅटिक स्टुडिओ दे. हुई बघा, अशी तुम्हाला ऋतू वहिनी तुम्हाला चिडलेली कशी वाटते? कमेंट मध्ये सांगा. आवडती ना कमेंट्स मध्ये. आणि ऋतू, आपल्याला Q&A व्हिडिओ करायचा आहे काय? हो, करायचंय ना. कधी करायचं आहे का नाही? मित्रांनो, Q&A व्हिडिओ घेऊन येऊ का नको? आम्ही सांगा लवकरात लवकर कमेंट्स मध्ये सांगा. Q&A व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का? कारण की तुम्ही भरपूरच Q&A व्हिडिओला प्रेम देत असताय. आणि Q&A व्हिडिओ एक असा असतोय की त्यात प्रत्येकाचं नाव, तुमच्या प्रत्येकाचे प्रश्न, हे सगळे आम्ही प्रश्नाचे उत्तर देणार. आणि 100% तुम्ही असे प्रश्न विचारा जे मागच्या वेळेस विचारले नव्हते. हा ऋतू, डबल तेच नका विचारू. डबल तेच नका विचारू. ज्यांना कोणाला माहिती नसेल. ऋतूचं शिक्षण किती आहे, ऋतू कुठे आहे, ऋतू का जात नाही इकडं असं नका विचारू. काहीतरी नवीन विचारा. काहीतरी चॉईस वगैरे हे ते काय असेल ते विचारा. काहीतरी नवीन. कारण की आता ते सगळे झालेले आहेत, त्याच्यावरती आपण सगळ्या प्रश्न. जरी तुम्हाला असं वाटत असेल का ऋतूची लव्ह स्टोरी एवढे जवळ का पकड? आता बरोबर दिसते माझा हात. लव्ह स्टोरी वगैरे तर तुम्ही सर्च करून बघू शकता. विनायक वाघचौरे लव्ह स्टोरी लगेच येईन. आणि विनायक वाघचौरे Q&A व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला लगेच येईल. 4 व्हिडिओ आमचे Q&A, 3 का 4 Q&A व्हिडिओ, 4 व्हिडिओ झाले आमचे. मग त्याच्या 4ही पण व्हिडिओमध्ये वेगवेगळी उत्तरं आहेत आमची. तर वेगवेगळी म्हणजे प्रश्न वेगळे, तर प्रश्न वेगळे विचारा. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न वेगळे विचारा. सारखे प्रश्न, एकच प्रश्न विचारू नका. कारण की त्याच प्रश्नाचं उत्तर, मग ते प्रश्न आम्ही घेतच नसतोय. पहिली गोष्ट म्हणजे तुला वाटलं की मोबाईल मध्ये आम्ही दिसतच नाही, पण दिसतोय. अगं मला माहितीये मी मोबाईल कसा धरला. हे मोबाईल धरायला एकदम भारी. काय म्हणते राव? भारी दिसते पण असं. भारी दिसतं ना? हा, वाव, खरंच. आता लय झूम केला असणार आहे, पण मला माहितीये ना. नाही मित्रांनो, मी सगळ्यांना तुम्हाला हेच सांगतो. आता आहे ना, मी कम्युनिटी पोस्ट करतोय. जस्ट कम्युनिटी पोस्ट केलेली. लवकरात लवकर तुम्ही कम्युनिटी पोस्ट मध्ये जायचंय आणि कमेंट्स अशा करायच्या की जे प्रश्न विचारलेच नाहीये, जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी पहिलं जाऊन बघा Q&A व्हिडिओ. मग विचारा, तुमच्या मनात काय असेल ते प्रश्न विचारा. ओके. आणि सागर वरून तर शक्यतो मला वाटत नाही की आपल्याला काय बोलायचंय. आम्ही सगळं खरंच खूप दुःखी आहे. आणि तुम्ही सागरचा विषय असं आणलं ना, सागरचं नाव जरी आलं तरी आम्हाला लोड येतो. सगळ्यांनी सागर पण करतात, पण आम्हाला आहे ना भरपूर टेन्शन येतं. आता जास्त कधी त्रास होतो माहितीये का? हा, ज्यावेळेस आम्ही दिवसभर कामात असल्यामुळे काही येत नाही, पण संध्याकाळी किंवा मोबाईल घेऊन बसलो किंवा काही अचानक माहिती त्याची आठवण आली, त्रास होत असतो. जेवायला बसलो, हा, आमची चर्चा होत असते ना. म्हणून आता तुम्हाला सांगतोय, मम्मी पण सध्या बघा व्हिडिओ येत नाही. आणि मम्मी पण आजारी आहे. मम्मी सुद्धा आजारी आहे. 3 ते 4 दिवस झाले मम्मी भरपूर आजारी आहे. मम्मीला आम्ही आज सकाळी पण दवाखान्यात नेलं, तर मगाशी पण दवाखान्यात नेलं की नाही ऋतू? दवाखान्यात नेलं, 3 वेळेस दवाखान्यात नेलं एवढ्या 3-4 दिवसात. का बरंच नाही वाटत. सगळे चेकअप केले, पण तिला काय हे पण नाही सांगितलेलं.
काही त्रास नाही, ब्लड ग्रुप वगैरे सगळं चेक केलं सगळं, पण काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग आम्हालाच माहिती आहे नेमकी काय होते. मम्मींचं कशामुळे झालंय माहितीये, म्हणजे मम्मी हे प्रवासाचं प्रवास दगदग आणि जास्त त्यानंतर झाले, हा. भरपूर त्रास झाला. आम्ही मुंबईत होतो पण आम्हाला पण भरपूर त्रास झाला आणि सारखं सारखं सागरचं आम्हाला आठवत असतंय. तरी पण आम्ही ना व्हिडिओ काढून किंवा हे ते करून सगळं कंट्रोल करत असतोय. आणि जास्त सागरच्या याने आपल्याला जास्त व्हिडिओ काढायचेच नाहीये. सो पहिली गोष्ट म्हणजे सागरचं आम्ही सगळं आमच्यापाशी जपून ठेवलेलं आहे. आता बाद झालंय, जास्त नको, तुम्ही पण प्रश्न नका करू आणि मिस यू वगैरे हे काहीच बस एवढं सांगायचं होतं आम्हाला का सागरवरून आम्हाला काही प्रश्न विचारू नका. आणि जरी काय वाटत असेल तुम्हाला काही माहित नसेल तर आम्ही ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलाय, तुम्ही तो बघू शकता. हा तो बघू शकता. बस एवढंच. सारखं आपल्याला काही सागरचं नाव घ्यायचं नाही. सागरच्या नावाने आम्हाला खरंच आता म्हणजे असं वाटतच नाही तो कधी हे गेलाय करून आम्हाला सोडून. पण बस एवढंच बोलतो मी. बस मित्रांनो, आता आमची रील्स काढायची, पण आता रील्स होणार नाही ऋतूची, कारण की झालाय अंधार. ऋता खरंच रील्स होणार नाही. सॉरी. बाय बाय. चल बाय बाय मित्रांनो. बाय बाय. बाय बाय. भेटूया परत उद्या नवीन व्हिडिओ. चला तर बाय.